मनातलं दुःख असं साठवून ठेवायचं नसतं, नाहीतर त्याचं विष होतं. मोकळं कर तुझ्या मनावरचं ओझं. पांडुरंगाच्या दरबारात अश्रू लपवायचे नसतात. मला माहित नाही बाळा, सध्या तू कुठल्या अग्निदिव्यातून जातोयस, पण या जगात प्रत्येकाला त्याचे भोग भोगावेच लागतात. त्यातून कोण सुटले? या पांडुरंगाच्या दारी तुझं दुःख सांगून तर बघ, कदाचित तोच तुला काहीतरी मार्ग दाखवेल. ही बायको आता हॉस्पिटलमध्ये झुंजते, प्रेग्नंट आहे ती. 7व्या महिन्यातच तिला कळ्या यायला सुरुवात झाली आणि आम्हाला एक मुलगी झाली. खूप स्वप्न बघितलं तेव्हा आम्ही आमच्या बाळाची. आता त्या बाळाचा चेहरा सुद्धा बघायची इच्छा नाही झाली आहे माझी. असं वाटतंय की ते बाळ माझ्या भावनाच्या जीवावर उठलं. नाही पोरा, असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. अरे, जन्म आणि मृत्यू हा तो नियतीचा खेळ असतो. कोवळ्या जीवाचा काय बरं दोष? प्रत्येकाचं कर्म आणि प्रारब्ध ठरलेलं असतं. आपण फक्त आपलं कर्तव्य करायचं, निरपेक्ष जगायचं, कोणत्याही फळाची आशा न करता. आज तुझं कर्तव्य काय आहे? तर तुझ्या कुटुंबाची काळजी करणं. जे काही घडलं त्यात त्या निरागस जीवाचा काहीही दोष नाहीये सिद्धू. मिस्टर सिद्धिराज, तुमच्या बाळाला आरसीबीची गरज आहे. अरे, तुझ्या कर्मानं, तुझ्या प्रेमानं या जगात एक नवीन जीव आलाय. तिचं सर्वस्व, तिचं जगणं केवळ तुझ्यावर अवलंबून आहे. आणि तू काय करतोयस? जे तुझ्या हातात नाही त्याच्या मागे धावतोयस आणि त्या बिचाऱ्या निष्पाप जीवाकडे दुर्लक्ष करतोयस. जिथे तुझी खरी गरज आहे तिथे मात्र तू कमी पडतोयस बाळा. हे बघ, आली माझ्या जीवाची साथ. आता ह्या बाळाला माझी गरज आहे. एक नेहमी लक्षात ठेव बाळा, मागे वळून स्वतःच्या दुःखात रडत बसण्यापेक्षा नेहमी पुढे बघावं. सृष्टीचा नियमच आहे तो. प्रत्येक जण हा पुढच्या पिढीसाठीच जगत असतो आणि तेच खरं जगणं असतं. ते कीर्तनकार कोण आहेत माहितीये?